नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा पुण्यात दुसरा दिवस, कारण की काल आम्ही 6च्या आसपास आलो होतो. त्याच्यानंतर रात्री उशिरा आलो घरी झोपायला, म्हणजे रात्री फिरता फिरता खूप लेट झालं. मग रात्री झोपायला देखील उशीर झाला आहे. तर आता 10 वाजलेत, आत्ताच उठलो आहे आम्ही. आणि मग ठरवलं की आधी फ्रेश होऊ आणि नाश्ता करून येऊ आणि मग आंघोळ करून बाहेर फिरायला जाऊ, कारण की नाश्त्यानंतर मग अजूनच लेट होईल. आंघोळ वगैरे करत बसलो होतो, कारण की अजून आमच्या आंघोळी, मग मुलींच्या परत आवरायचं वगैरे त्यासाठी. तर आम्ही ठरवले की आम्ही नाश्त्यासाठी चाललो आहोत रामेश्वरम कॅफेला, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आगा खान पॅलेसला. तर जेवणाचं बघू दुपारच्या कधी कुठं डिसाईड करायचं ते अजून ठरवलेलं नाही आहे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे. माग आवाज येत आहे. इथं मावशी रिदा रिदाला भूक लागली असते, कारण की किती 11:15 वाजले ना. तर आता आपण आलेलो आहोत रामेश्वरम कॅफे. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे, खूप गर्दी आहे. आधी आपण आपलं फूड ऑर्डर करायचं आणि टोकन घ्यायचं. टोकन घेतल्यानंतर ते जमा करायचं, मग त्याच्यानुसार आपल्याला आपलं ऑर्डर मिळते. फेमस पुण्यामधला डोसा इडली डोसा खायला आलो, तर भेटल्यानंतर भेटू आपण असं. तर इथे आम्ही घेतलेला आहे इडली, मल्टीग्रेन डोसा, घी मसाला डोसा आणि मेदूवडा. तर यामध्ये मल्टीग्रेन जो डोसा आहे तो फिक्का असल्याने रिदाकृष्णनी चांगल्या प्रकारे खाल्ला आहे. बाकीचं थोडंसं आपल्यासाठी म्हणून नॉर्मल आहे, पण मुलांसाठी थोडंसं स्पायसी होतं आहे, पण टेस्ट नक्की छान आहे. तर आम्ही ते चहा देखील घेतलेला आहे आणि पुढची टेस्ट एकच नंबर होती. तुम्ही पण नक्की भेट द्या. चला चला. आज आम्ही आलेलो आहोत आगा खान पॅलेसला. तर थोड्याच वेळात आम्ही तुम्ही मागं पाहू शकता पॅलेस. आम्ही पूर्ण तुम्हाला त्याचा व्ह्यू देऊ. एंट्रीच्या आधीच तिकीट काउंटर आहे. तर 20 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. ओके, ऑनलाईन. तर मित्रांनो, आगा खान पॅलेस हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे. तर ती देखील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. फोटोशूट चला. फिटिंग केली का फोनच्या बरोबर? चांगलं जवळ हा, खेळायला भरपूर हे आहे का नाही, खेळायला गार्डन. इकडनं पण गार्डन आहे. हे ना, फुलं छान आहेत. काही काही वाळलेत का? इकडं बसायला जागा आहे की नाही, गार्डन. आत कडून जायचं, इकडून. कुठं? विथिका गॅलरी. कुठं दिसलंय तुला? आत गेलेले. हा का? विथिका गॅलरी. तर भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि अजून काही आपले स्वातंत्र्य सैनिकांना इथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तसंच
चलो चला 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 चला. तर इथे गांधीजींनी स्वतः यूज केलेल्या वस्तू आहेत ज्या इथे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. मार्क इन्फॉर्मेशन दिली दिसत नाही. काय करायचंय? चलो. उनके जीवन में खाली प्रश्न रहा। बाबा और बापू के बीच सदा पूर्ण नहीं हो सकते थे। हमारे प्रकृति थे, हमारे अलग अलग अस्तित्व ही रहते, मेरे घर बिना चला चला. पाकिट घेऊन चष्म्याचं बिचारी. तर इथे महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी आहे. तुम्ही पाहू शकता. इथं छान आहे. भिंतीला टेकून काढ ना. एवढा मस्त विचारत मी इकडून जायचं का जायचं इकडं आता. तिकडून इकडं जायचं आता. आपल्याला मागं नका जाऊ. चला. खरंच तो सेम होती मॅच. पूर्ण कलर हे झालाय ना. इथले वातावरण खूप शांत आणि हिरवेगार आहे. फोटो काढायसाठी खरंच छान आहे. इथं बुबू आला. बुबू बुबू तर बुबू इथं बुबू बुबू इथं बुबू बुबू बुबू
बुबू पुढे जा संध्या पुढे ये पुढे ये पुढे या अजून पुढे आकर ना आकर ना इकडे बघा वाव विश्वा बस बस इथपर्यंतच पुढे नाही जायचं. ही तर बुवा रिदा इकडे ये रिदा. पजे पत्ते पत्ते कुठे इकडं ये ना भारी वाटत होते म्हणून म्हणतो ये पत पत चालू आहे या चालू आहे उचलू कोणाबरोबर पण फोटो काढून राहिले हो. तर आमची रिदा ह्या ज्या बाईकडं आहे तर तिच्याकडून यायचं नावच घेत नाहीये. ती तिला सोडायलाच तयार नाही. आम्ही किती वेळच म्हणतोय चल चल तरी पण येत नाहीये. अयो थांब मी येते. चला हे अगं तुझ्याकडे आहे ना पण हे बघ ना धर नाही धर तुला आणि दे तिला अंदर आपल्याला भरलेली घेऊ आपल्याला नाही पाहिजे रिकामा. खुश ते उचला तर काय आहे ना त्याच्यानं चिडचिड होईल उचला तर आहे ना तर कसंच काय जमाना. मामा मामा संध्या चल रिदा चल चला जायचंय आता आपल्याला. तर आमचा पूर्ण पॅलेस पाहून झालेला आहे आणि पॅलेस खरंच खूप छान आहे. आता आम्ही चाललो आहोत काहीतरी खायला. तर आम्ही आता आलेलो आहोत बर्गर किंगला बर्गर खाण्यासाठी. पुण्यामधली फेमस जागा आहे. मग संध्या बर्गर खायचं संध्याला. तर आम्ही आलो आहोत बर्गर खायला. बर्गर कोणा खायचं बघू कोणा खायचं बरोबर कोणा खायचं. ये बर्गर कोण खायचं बर्गर कोण खायचं येते नाही. तर इथे आम्ही माझ्यासाठी एक व्हेज बर्गर आणि बाकीचे 3 नॉन व्हेज बर्गर मागवले होते. बर्गर खूप मोठा होता. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहोत. आवडल्यास ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.